पदार्थ बऱ्याच जणांचा वीक पॉइंट असतो, तसं असतो माझं सुद्धा आहे बरं का. म्हणजे गोड पदार्थ खाल्ल्याशिवाय दिवस जातच नाही. पण गोड पदार्थ म्हटलं की त्यात आली साखर, आणि साखर असते फुल ऑफ केमिकल्स, म्हणजेच त्याचे पुन्हा साईड इफेक्ट्स होतात. मग आपण काय करतो, गोड खाण्याचं कमी करण्यापेक्षा याच साखरेला पर्याय शोधतो. आहेत, भरपूर पर्याय आहेत. कोणकोणते? तर साखरेऐवजी आपण खजुराची पावडर वापरू शकतो, मध वापरू शकतो, खडी साखर वापरू शकतो, किंवा मग गुळ सुद्धा वापरू शकतो. पण बऱ्याचदा या सगळ्या पदार्थात सुद्धा भेसळ असण्याची शक्यता असते. मग यापैकी एक पदार्थ असा आहे जो आपण घरच्या घरी बनवू शकतो, अगदी ऑर्गॅनिक. तो कोणता? तर तो म्हणजे गुळ. तर आज आपण हाच गुळ घरी बनवणार आहेत, अगदी नॅचरल पद्धतीने, ज्याच्यामध्ये कसलीही भेसळ नसणार आहे. आता गुळ बनवायचा तर तो कसापासून? तर उसाच्या रसापासून. तर मी गुराळावर जाऊन मस्त ताजा ताजा उसाचा रस आणलेला आहे. हाच रस एक जाड बेस असणाऱ्या कढईमध्ये ओतलेला आहे, म्हणजे हा रस उकळवताना खाली लागणार नाही. गॅस चालू करायचा आणि हा रस आपल्याला उकळवून घ्यायचा आहे. रस उकळायला चालू झाल्यानंतर 10 ते 15 मिनिटांनी त्याच्यावरती पहा अशा पद्धतीने फेस येईल, जो फेस आपल्याला पळीच्या साहाय्याने बाजूला करायचा आहे. रस हलवण्यासाठी शक्यतो लाकडी पळीचाच वापर करायचा, कारण हा रस आपल्याला सारखा हलवत राहायचंय, जेणेकरून तो खाली लागणारही नाही आणि आपली पळी देखील गरम होणार नाही. आता हा रस आपल्याला आटवायचा आहे, म्हणजे ही काही लगेच होणारी प्रोसिजर नाहीये, तर याला थोडासा वेळ लागतो. यासाठी पेशन्स मात्र हवेतच. जेवढा रस आपण जास्त घेऊ तेवढा तो आटवण्यासाठी लागणारा वेळ देखील जास्त लागणार आहे. 30 ते 40 मिनिटांनंतर या रसाला असा फेस येईल. आता या ठिकाणी आपण थोडीशी टेस्ट करून बघायची आहे, आपला गूळ तयार झाला आहे का यासाठी. आता टेस्ट करायची म्हणजे काय, तर बाउलमध्ये एका थंड पाणी घ्यायचं आणि यामध्ये या रसाचे थेंब टाकायचे आहेत. या रसाची जर गोळी झाली तर समजायचं गूळ तयार झालाय, पण आपला रस इथे या पाण्यात पसरतो आहे, याचा अर्थ तो अजून तयार झालेला नाही. आता आपल्याला हा रस आणखी आटवायचा आहे, पण सारखं सारखं तो हलवत राहायचा आहे, म्हणजे इथे आपला खाली रस लागणार नाही. आता इथून पुढे आटण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागणार नाहीये, त्यामुळे सतत हलवत राहायचंय आणि लक्ष ठेवायचंय. पहा, लगेचच अगदी पुढच्या 10 ते 15 मिनिटातच हा रस आणखी आटलेला आहे आणि अशा पद्धतीने तो घट्ट झालेला आहे. आता आपल्याला पुन्हा तीच टेस्ट करायची आहे. तर पहा, आता मी ज्यावेळेस या रसाचे थेंब यामध्ये टाकते त्यावेळेस अशी एक गोळी तयार होतीये या गुळाची. याचाच अर्थ आपला गुळ इथे तयार झालेला आहे. हातात घेऊन पाहायचं व्यवस्थित गोळा होतोय का, तर पहा व्यवस्थित या गुळाचा छान असा गोळा होतोय, म्हणजेच आपला गुळ तयार झालेला आहे. आणि आता आटवायची प्रोसिजर आपल्याला स्टॉप करायची आहे. आता गॅस मी इथे बंद केलेला आहे आणि हा जो रस आहे तो आपल्याला एका मोल्ड मध्ये ओतायचा आहे. ज्या आकाराचा तुम्हाला गुळ हवाय त्या पद्धतीच्या मोल्ड मध्ये तुम्ही हा रस ओतून घेऊ शकता. मी असे छोट्या आकाराचे गोल बनवणार आहे, त्यामुळे मी अशा पद्धतीचा मोल्ड घेतलाय. म्हणजे कसं, ही जी एक एक गोळी तयार होईल ना, ती मला चहामध्ये टाकण्यासाठी किंवा भाजीमध्ये टाकण्यासाठी उपयोगी येईल. त्यासाठी फक्त मी असे छोटे छोटे गोल बनवून घेणार आहे. इथे मी एक गोष्ट सजेस्ट करेन की तुमच्याकडे जर रबरचा मोल्ड असेल ना, तर तो जरूर वापरा. माझा हा प्लास्टिकचा मोल्ड आहे, त्यामुळे काढताना थोडासा मला त्रास झाला. आणि राहिलेला जो रस आहे तो मी एका काचेच्या बाउलला थोडंसं तूप लावून घेतलंय आणि त्याच्यामध्ये ओतून घेतलाय. हा मोल्ड मी 3 ते 4 तासांसाठी असाच रूम टेम्परेचरला ठेवला होता. आता हा गुळ छानपैकी घट्ट झालेला आहे. आता हे गोळे आपण या मोल्ड मधून वेगळे करून घेऊयात. काही काही ठिकाणी गुळ काढताना हा थोडासा चिकटलाय, त्यामुळे याचा आकार थोडासा वेगळा झालाय. त्यामुळेच मी आधी तुम्हाला सांगितलं की तुमच्याकडे जर रबरचा मोल्ड असेल तर तो वापरा, हा गुळ व्यवस्थित सेपरेट होईल. तर पहा, उसाच्या रसापासून घरच्या घरी आपल्या डोळ्यासमोर अगदी ऑर्गॅनिक भेसळमुक्त असा गुळ तयार झाला. तर मैत्रिणींनो, घरच्या घरी गुळ बनवण्याची एवढी सोपी प्रोसिजर आहे, एकदा जरूर ट्राय करून पहा. आणि आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण पुन्हा एकदा अशाच नवीनच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.